हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर या ठिकाणी आम्ही आलो होतो मेला पाहायला. तर आमच्याकडे खूप सारे दरवर्षी मेला लागतच राहतात. तर या ठिकाणी आम्ही आलो होतो मस्तपैकी मेला घुमायसाठी. आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही खूप सारे पाळणे आहेत, लहान मुलांचे, मोठ्या मुलांचे. त्यानंतर खूप सारी लेडीजची ज्वेलरीसुद्धा होती. आणि आता हिवाळा आहे त्यामुळे खूप सारे थंडीचे स्वेटर, कपडे, खूप भरपूर काही होतं. परंतु आम्ही यामधलं काहीच घेतलं नाही, कारण लहान मुलं असले की खूप त्रास देतात आणि थंडी तर भरपूर होती. त्यामुळे आम्ही सरळ घरीच आलो. त्यानंतर घरी आल्यानंतर माझ्या कपाटामध्ये पूर्ण पसारा झाला होता, कपडे मी इकडे तिकडे झाले होते. तर मग आम्ही कपडे वगैरे चेंज केले आणि मग मी बसली कपाट स्वच्छ करायला. तर या ठिकाणी कपाट नीटनेटकं लावायसाठी मी पूर्ण कपडे बाहेर काढले होते आणि मग पूर्ण कपडे घडी वगैरे करून साड्या व्यवस्थित ठेवून मस्तपैकी कपाटमध्ये लावून ठेवल्या होत्या. आणि माझं अर्ध लक्ष माझ्या मुलांकडे होतं, कारण मी इकडे काही काम करत असते की ते तिकडे म्हणजे काही ना काही करत असतात. तर माझे कपडे वगैरे कपाट वगैरे साफ करून झाल्यानंतर फक्त खिचडीच लावली मग मी. आणि आपल्या महाराष्ट्राबाहेर फक्त पतली खिचडीच करतात. तर मी सुद्धा आज पतली खिचडी केली होती, म्हणजे मुगाच्या डाळीची. आणि पापडसुद्धा तळून घेतले होते, पाहू शकता तुम्ही. तर माझी या पतली खिचडीची रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकता मी 2 ताट काढले होते माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी. तर या ठिकाणी मी आणलेलं आहे आणि मी सुद्धा गादीवर बसलेली आहे. माझे मिस्टर माझ्या मुलांना घेऊन खाली जेवण करत आहे. तर खिचडी खूप गरम होती आणि एवढी टेस्टी झाली होती. तुम्हीसुद्धा ही खिचडी नक्की ट्राय करून पहा, तुम्हालासुद्धा खूप आवडणार. आणि त्यासोबत पापड तर अजिबातच म्हणजे नसला तर जमतच नाही. तर या ठिकाणी खूप सुंदर अशी खिचडी झाली होती. हिवाळ्यामध्ये खिचडी खाणे खूप पौष्टिक आहे. तर हे पहा, माझी मुलंसुद्धा इथं जेवण करत आहे, माझे मिस्टर त्यांना चारत आहे. चला मित्रांनो, या ब्लॉगला मी थांबवते. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.